ते त्यांनी जास्त वर्तवण करून सांगावं वाटत नाही मला, पण इथं जे लिहिलंय तेवढं सांगतो. ते म्हणे प्रातःकाली उठे प्रातःकाली उठी के रघुनाथा, प्रातःकाली उठी के रघुनाथा, माता पिता गुण श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम. 10-11 वर्षाचं वय प्रभू रामचंद्रांचं त्यांनी आहे. गुरुगृही राहून त्यांनी आलेले आहेत. प्रातःकाळी त्यांनी उठावं, सूर्योदयाच्या आधी उठून त्यांनी सगळ्यात आधी नित्यकर्म आटोपून सुचिरभूत होऊन आणि आई वडिलांच्या समोर जावं. माता पिता गुरु नव ही माथा, म्हणजे आई वडिलांच्या समोर आणि श्रीगुरूंच्या समोर मस्तक नमवावं, त्यांना नमस्कार करावा. हे शिकवलं पाहिजे ना, गुरुकुलात हेच शिकवलं जातं महाराज. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. तुम्हाला माहिती आहे पूर्वीच्या काळात गुरुकुलामध्ये त्यांनी महाराज काहीतरी एखादं मंदिर असायचं, काही गोशाळा त्यांनी असायच्या. मग त्या गुरुकुलातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना गोसेवा त्यांनी शिकवली जात होती. त्यांना मधुकरी आणण्याकरिता पाठवलं जात होतं, म्हणजे कोणत्याही प्रकारची लज्जा अंतकरणात राहू नये, मोठेपणाचा त्यांनी अशा पद्धतीनं भाव अंतकरणात निर्माण होऊ नये याच्याकरिता गुरुकुलात हे सगळे संस्कार केले जातात महाराज. म्हणून नम्रता शिकवली. म्हणून माता पित्याच्या समोर त्यांनी प्रभूंनी नमस्कार करावा. नमस्कार करणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवा. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, ही आपली संस्कृती आहे महाराज. म्हणून त्यांनी नमस्कार करत जावा. नमस्काराचे काही फायदे असतात महाराज. अभिवादनशीलस्य नित्यवृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. 4 गोष्टी वाढतात महाराज नमस्कार केल्याने. पण आपल्या घरात जर ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील तर आपलं सगळं त्यांनी काम आटोपल्यानंतर सुचिरभूत होऊन त्यांनी घराच्या बाहेर पडायच्या आधी त्यांना नमस्कार करीत जावं. त्यांच्या नमस्काराचे फार फायदे असतात. आयुर्विद्या यशोबलम, ज्येष्ठांना नमस्कार केल्याने आशीर्वाद मिळतो. काय काय वाढतं? आयुष्य त्याने वाढतं, यश वाढतं, विद्या वाढते आणि बल वाढते. या 4 गोष्टी त्याने वाढत असतात. फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत महाराज. मार्कंडेयाला त्यांनी महाराज 4-5 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं होतं. त्याला लवकरात लवकर मरणार असं त्याच्या कपाळावर लिहिलं होतं. मग त्याने काय केलं? सप्तर्षींना नमस्कार केला, सप्तर्षींचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर त्याने आशीर्वाद दिला चिरंजीवी भव. ज्याला 4-5 वर्षात मरायचं होतं तो चिरंजीवच झाला महाराज डायरेक्ट. फक्त आशीर्वाद, फक्त आयुष्यमान असं त्याला आयुष्य त्यांनी प्राप्त झालं महाराज. नमस्कारण आयुष्य प्राप्त होतं. कौरव पांडवांचं युद्ध व्हायचं होतं आणि या युद्धामध्ये त्यांनी महाराज 5च पांडव होते, 100 कौरव त्यांनी होते. एवढी मोठी बलाढ्य सेना होती. मग यांच्याबरोबर त्यांनी युद्ध करायचं तर काय करायचं? पांडवांना त्यांनी महाराज शालीनता संस्कृती त्यांनी माहिती आहे. शालीनतेने नमस्कार करण्याकरिता सर्वांच्या समोर द्रोणाचार्यांच्या समोर गेले, नमस्कार त्यांनी केला. त्याने आशीर्वाद दिला विजयी भव. द्यावाच लागला आशीर्वाद. द्रोणाचार्याने आशीर्वाद दिला विजयी भव. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं आशीर्वाद प्राप्त झाला. भीष्माचार्यांच्या समोर गेले. भीष्माचार्य म्हणले आपला विजय निश्चित आहे, आशीर्वाद देऊन टाकला. शल्य मामाच्या समोर त्यांनी गेले, विजयी भव आशीर्वाद त्यांनी देऊन टाकला. हे फार महत्वाचे आहेत महाराज. द्रोणाचार्य त्यांनी अशा आहेत, त्यांना कोणीच मारू शकत नव्हतं, पण मरण्याचं मर्म अशा पद्धतीने कळालं ते द्रोणाचार्यानेच दाखवून दिलं. यानंतर त्यांनी भीष्माचार्य असे होते की जे त्यांनी महाराज अजय होते. एवढं श्रेष्ठ त्यांचं व्यक्तिमत्व होतं, पण तरी सुद्धा पांडवांच्या समोर अशा पद्धतीनं शस्त्र ठेवून दिलं होतं. हे विजयी हो असं त्यांनी आशीर्वाद दिल्यानंतरच घडलं ना. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज नमस्कार अतिशय महत्वाचा असतो. पण रोज प्रभूंनी नमस्कार करावा. सर्वांना भरभरून त्यांनी प्रेम द्यावं. सर्व राण्या रामप्रभूंवर विशेष प्रेम त्यांनी करतायत असं मी ऐकलं होतं. या रामायणात नाही, पण महात्म्यांच्या मुखातून अनेक महात्म्या वेगवेगळे भाव सांगतात ना. म्हणून असं ऐकलं की काही रात्री डोळे बंद करून डोळे बांधून झोपत होते, डोळ्याला पट्टी बांधून झोपत होते रात्री. सकाळी तिला जाग आली की आधी रामाच्या कक्षात त्यांनी जायचे, मग त्यांनी डोळ्याची पट्टी उघडून त्यांनी आधी राम पाहायचा, मग जग पाहायचं. एवढं प्रेम कैकेयीचं रामावर होतं मला. केवढं प्रेम करत असेल. इतकं प्रेम प्रभू रामचंद्रांवर कैकेयी करत होते. 3 राण्या भावंडांवर विशेष प्रेम करत आहेत. भावंड आता मोठी झालेली आहेत. आनंद सर्वांना त्यांनी होतोय. भगवान आता त्यांनी महाराज 15 वर्षाच्या वयाचे झालेले आहेत. आता मात्र एक दिवशी विलक्षण असणारा प्रसंग घडला. तो म्हणजे असा की विश्वामित्रांचं आगमन झालं आणि दशरथ राजाच्या राज्यामध्ये. विश्वामित्र त्यांनी मोठे तपस्वी आहेत महाराज. वशिष्ठ आणि विश्वामित्र यांचं जुनंच वैर आहे महाराज. वशिष्ठ विश्वामित्रांचं. या विश्वामित्रानं हरिश्चंद्र राजाची परीक्षा घेतली होती. स्वप्नात जाऊन राज्य मागितलं होतं, दान मागितलं.
आणि ते दान त्यानं स्वप्नात दिलं हरिश्चंद्र राजानं आणि ते दान देऊन पुन्हा काही मोहरा द्यायच्या होत्या म्हणून त्यांनी त्या मोहरा देण्याकरिता म्हणे राजा तुम्हाला काल स्वप्नात दान दिलं राज्य देऊन दिलं म्हणे राज्यच नाही आणखी मोहरा मागितलं तर त्या दे मग राज्यातूनच मोहरा द्यायला सांग खबरदार म्हणजे हात लावशील तर राज्य मला दान दिलेलं आहे आता या तुला या मोहरा देता यायच्या नाहीत मग तुला कष्ट करून मोहरा द्यावे लागतील मग कष्टात घातला महाराज हे त्यांनी विश्वामित्राच्या माध्यमातून अशा पद्धतीने गेलं विश्वामित्र असे कठोर असणारे ऋषी आहेत आणि ते त्यांनी आले हे राजर्षी आहेत विश्वामित्र त्यांनी पूर्वी राजा होते त्याला राजर्षी म्हणत होते पण मला ब्रह्मर्षी म्हणावं असा भाव त्यांच्या अंतकरणात होता मग काय करावं म्हणून ब्रह्मर्षी म्हणण्याकरिता अट्टहास त्यांनी केला आणि ब्रह्मर्षी पद त्यांनी प्राप्त करून 60,000 वर्षाची तपश्चर्या विश्वामित्राने केली पण अप्सरा पाहिली आणि अप्सरा पाहिल्यानंतर मनामध्ये काम निर्माण झालं आणि ती तपश्चर्या सगळी व्हायला गेली परत तेवढी तपश्चर्या केली असं त्यांनी सामर्थ्य होतं म्हणून त्यांनी महाराज वशिष्ठांना 100 त्यांनी मुलं होती मारली होती म्हणतात त्यांनी आणि तरी सुद्धा अरुंधती त्या वशिष्ठांच्या पत्नीचं नाव आहे एक दिवशी चंद्र त्यांनी उगवला होता चंद्राच्या प्रकाशात दोघे पती पत्नी बसले होते आणि विश्वामित्राने विचार केला मी कायम नमस्कार करायला गेले की मला म्हणतात या राजर्षी यांनी मला ब्रह्मर्षी म्हणावा असा भाव त्यांच्या मनात होता ब्रह्मर्षी म्हणतच नव्हतं मारूनच टाकतो म्हणले आता दगड घेतला हातात मारण्याकरिता अशा पद्धतीने गेले वशिष्ठ ऋषी त्यांनी बसले होते अरुंधती बरोबर त्यांनी बोलत होते आणि बोलता बोलता त्यांनी विषय निघालाय काय सुंदर चंद्र उगवलाय याची ती किरण किती सुंदर त्यांनी दिसत आहेत किती सुंदर आहे वशिष्ठानं त्यांनी उपमा दिली म्हणजे सांगू हे किती सुंदर आहेत हे विश्वामित्राच्या तपासारखे त्यांनी सुंदर आहे ज्याने एवढी मुलं मारली त्याचं कौतुक बायकोजवळ एकांतात अशा पद्धतीने करतात किती श्रेष्ठ हातातला दगडच पडला महाराज अहंकार गळून गेला आणि त्यांच्या चरणांना मिठी अशा पद्धतीने घातली आणि मग त्यांनी अशा पद्धतीनं त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले उठा ब्रह्मर्षी उठा राजर्षीचा ब्रह्मर्षी झाला म्हणून असं श्रेष्ठ असणारं जीवन विश्वामित्रांचं आहे असे विश्वामित्र त्यांनी दशरथ राजाच्या राज्यामध्ये त्यांनी आले विश्वामित्र महामुनी ज्ञानी बसही विपिन शुभ आश्रम जानी वनामध्ये विचरण करत होते आश्रम करून राहत होते तिथं त्यांनी महाराज यज्ञ करत होते ते यज्ञ त्यांनी करू लागले की त्या यज्ञामध्ये त्यांनी महाराज असुरांनी राक्षसांनी यावं आणि यज्ञामध्ये बाधा निर्माण करावी त्याच्यामध्ये मांस आणून टाकावं त्याच्यामध्ये रक्त आणून टाकावं आणि यज्ञाचा विध्वंस करून टाकावा मग काय करावं म्हणून त्यांनी विश्वामित्रांच्या मनात असा विचार आला की माझा यज्ञ त्यांनी सुरक्षित करण्याकरिता यज्ञ पूर्ण करण्याकरिता मला राजाश्रयाची त्यांनी आवश्यकता आहे पण राजाच्या समोर त्यांनी गेलं पाहिजे मग दशरथ राजाच्या समोर अशा पद्धतीने आले विश्वामित्र त्यांनी महात्मा आहेत महापुरुष आहेत संत आहेत महाराज आणि ते संत त्यांनी सहजासहजी प्राप्त होत नसतात मोठ्या पुण्यानं अशा पद्धतीने त्यांनी संत पुरुष त्यांनी प्राप्त होत असतात फार दिवसाचं पुण्य राजाचं जणू काय उदयाला आलं पुण्य पडले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो म्हणून त्यांनी राजा दशरथाला आनंद झाला स्वागत केलं विश्वामित्रांचं त्यांना बसण्याकरिता अशा पद्धतीने आसन दिलेलं आहे त्यांचं स्वागत सत्कार त्यांनी महाराज राजा करू लागले राजोचित त्यांनी सत्कार केलेला आहे उंच आसनावर त्यांनी बसवलं आणि बसून त्यांचं पूजन करू लागलं विश्वामित्र त्यांनी आलेले आहेत वशिष्ठांना त्यांनी आनंद झालेला आहे आणि आनंद विभोर होऊन त्यांनी महाराज विश्वामित्रांचं सर्वजण त्यांनी अशा पद्धतीने पूजन करत आहेत साधू संत जर त्यांनी न बोलावता आले तुम्ही ऐकतात ना सर्वजण आमंत्रण न देता जर संत आपल्या घरी आले तर समजायचं जन्मोजन्मीचं पुण्य उदयाला आलेलं आहे त्याच्याशिवाय संत आपल्या घरी येत नसतात कालच आपण हे ऐकलं काल आपल्या कथेला भेट द्यायला आदरणीय तुकाराम महाराज गोरापे आले होते म्हणून ते आम्हाला निरोप काही बातमी तरी पण त्यांनी आले महात्मे भेट द्यायला आले की समजायचं भगवान प्रसन्न आहे पण अशा पद्धतीने भगवंताची प्रसन्नता आहे समजावं म्हणून बिगर बोलावता त्यांनी महाराज विश्वामित्र ऋषी आले आहेत त्यांचं पूजन राजा अशा पद्धतीने करू लागला साधू संतांची रीत घाली संताशी आसने पूजा करी काय वाचा मने म्हणून त्यांनी इच्छिली गोष्ट प्राप्त करून देणारे ते संत असतात म्हणून त्यांचं पूजन झालं एक क्षत्रिय आहेत गादीपुत्र त्यांनी अशा पद्धतीने म्हणतात त्यांच्या मनामध्ये चिंता अशा पद्धतीने घोळत होती गादी तनयमय मन चिंता व्यापी हरिबिन मरही निशाचर प्राणी हरीशिवाय त्यांनी निशाचर असणारे प्राणी मरू शकत नाहीत अशी भावना अंतकरणामध्ये घेऊन दशरथ राजाच्या घरी आले बरोबर 10 वाजता ते त्यांनी येऊन विराजमान त्यांनी झालेले आहेत त्यांचं पूजन त्यांनी महाराज झालेलं आहे आणि आता त्यांच्या समोर शालीनतेनं दशरथ राजा त्यांनी महाराज विचारपूस करणार आहे विरक्त असणारा महात्मा आणि गृहस्थाच्या घरी अशा पद्धतीने आलेला आहे यज्ञ करायचा आहे यज्ञ कायमच असफल त्यांनी होत असतो म्हणून त्यांनी त्या यज्ञाला पूर्ण करण्याकरिता आवश्यकता आहे
आणि राजाची आवश्यकता आहे म्हणून त्यांनी आलेले आहेत. विचारपूस सुरू झाली. राजाने विचारलं, महाराज तुमच्या येण्याचं कारण मला त्यांनी सांगा. असुर समूह सतावत मोही मै जाचत आय हो नृपतोही. राजा मला असुरांचा समूह त्यांनी भयंकर त्रास देतोय. मी यज्ञ करण्याचा प्रयत्न करतोय. त्या यज्ञामध्ये त्यांनी विक्षेप निर्माण होतोय. म्हणून त्यांनी मला यज्ञ पूर्ण करण्याकरिता राजाश्रयाची त्यांनी आवश्यकता वाटली. म्हणून मी तुझ्या समोर त्यांनी आलेलो आहे. भारतातले ऋषी त्यांनी महाराज कोणाला काही मागत नाहीत. मी माझ्या स्वतःकरिता तुझ्याकडे काही मागण्याकरिता आलो नाही. विश्वामित्र म्हणतात जगत कल्याणाकरिता यज्ञ करतोय, जगत हिताकरिता यज्ञ करतोय, लोकोपकाराकरिता यज्ञ करतोय आणि तो यज्ञ त्यांनी पूर्ण होत नाही आणि म्हणून त्यांनी तुझ्याकडे आलेलो आहे. गृहस्थाश्रमी माणसाच्या घरी साधू संत येणं म्हणजे ते त्याचं भाग्याचं लक्षण आहे. मग धन्य गृहस्थाश्रमा साधो संगमुपासिता ही सततम धन्य गृहस्थाश्रमा. साधूची संगती ज्या गृहस्थाश्रमाला सतत घडते त्याचाच गृहस्थाश्रम धन्य आहे महाराज. म्हणून त्यांनी कोणत्या ना कोणत्या तऱ्हेनं साधूची संगती आपल्याला घडली पाहिजे हा त्यातला त्यांनी भाव आहे. पण विश्वामित्र त्यांनी मला स्वतःकरिता मागत नाहीत. ते जगाकरिता त्यांनी मागण्याकरिता आलेत. राजा मी तुझ्याकडे काहीतरी मागण्याकरिता आलेलो आहे. वशिष्ठ ऋषी बसलेले आहेत. सगळे सभागच्छ भरलेले आहेत. विश्वामित्र उंच आसनावर त्यांनी बसलेले आहेत आणि संवाद सुरू झाला. आणि विश्वामित्राने म्हणायला सुरुवात केली, अनुज समेत देहो रघुनाथा निश्चिचर बधमय हो सनाथा. अनुज म्हणजे धाकट्या भावासहित मला रघुनाथ म्हणजे राम देऊन टाक. मी तुझा राम मागण्याकरिता आलोय. तुझा ज्येष्ठ असणारा पुत्र मला त्यांनी देऊन टाक. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. यज्ञ रक्षण तोची सर्वथा. माया वीर कष्ट विधी माया कैक बार करून यत्न कैक बार करून यत्न नाही सांगता. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा. देई दशरथा. देई दशरथा. ज्येष्ठ तुझा पुत्र मला दे दशरथा. दशरथा तुझा ज्येष्ठ असणारा पुत्र तू मला देऊन टाक. असे शब्द ऐकल्याबरोबर दशरथ राजाच्या काळजामध्ये धस्स झालं महाराज. दशरथाला त्या ब्राह्मणाचे शब्द आठवले जे श्रावण बाळाचे त्यांनी माता पिता म्हणत होते ना, राजा तुला 4 पुत्र असतील पण तुझ्या अंतकाल समयाला एकही तुझ्याजवळ राहणार नाही. ते शब्द आठवले. राजाला असं वाटलं माझं मरणच जवळ आलं की काय, हा साधू माझा मुलगा मागतोय. राजा घाबरला. त्याची घाबरलेली स्थिती पाहून विश्वामित्रानं बोलायला सुरुवात केली, राजा चिंता करू नकोस. माझे मागणे नव्हे वित्त. मी तुला वित्त मागण्याकरिता भावार्थ रामानाथ महाराज वर्णन करून सांगतात, माझे मागणे नव्हे प्राकृत. मी तुला प्राकृत म्हणजे प्रकृतीतलं काही मागत नाही. माझे मागणे रघुनाथ. मी तुला रघुनाथ त्यांनी मागतो. यज्ञ सिद्धार्थ कृतकार्य. माझा यज्ञ पूर्ण करण्याकरिता मी राम मागतोय. कैक बार करून यज्ञ. अनेक वेळेला यज्ञ केला नाही सांगता त्याची सांगताच होत नाही. असुर येतात आणि यज्ञाचा विध्वंस करून टाकतात. म्हणून त्यांनी मला राम तुझ्याकडे त्यांनी मागावं असं वाटलं. राजा म्हणला, महाराज माझा मुलगा मागू नका. तुमचा यज्ञच पूर्ण करायचा आहे ना, मी स्वतः येतो. मी स्वतः तुमचा यज्ञ पूर्ण करण्याकरिता सहाय्यता करतो. मी उभाच राहीन तुमचा यज्ञ पूर्ण होईपर्यंत. म्हणे तू नाही तर मला तुझा मुलगाच पाहिजे असं बोलायला सुरुवात केली. म्हणे राजा विघ्नेकरिती राक्षस म्हणून मार्ग कर्कश राम केवळ बाळवेश राजस धनुर्विद्या अभ्यास नाही केला. राजा म्हणतो माझा राम अतिशय बालक आहे. त्याचं त्यांनी वय कमी आहे. तो अतिशय कोमल आहे. त्यानं अजून धनुर्विद्येचा अभ्यास केलेला नाही. माझा राम मागू नका. मी तुम्हाला दुसरं काही मी स्वतः यायला तयार आहे. विश्वामित्र त्यांनी बोलू लागले, राजा तुझा गैरसमज आहे. तू रामाला बाळ म्हणतोयस. अरे हा बाळ नाही, रामासी मनशी बाळ. हे मूर्ख बुद्धी अति स्थूळ. ही तुझी मूर्ख बुद्धी, ती स्थूल असणारी बुद्धी रामाला बाळ समजतोस. श्रीराम अवतार निर्मळ जाण केवळ सूर्यकार्य. हा राम त्यांनी प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे आणि सूर्यकार्य म्हणजे देवतांचं कार्य त्यांनी पूर्ण करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. श्रीराम नव्हे केवळ बालक. राक्षस कुळासी अंत. हा राक्षस कुळाचा अंत करण्याकरिता प्रगट झालेला आहे. स्वधर्माचा संस्थापक, साधूचा अवश्य सहकारी. हा स्वधर्म स्थापन करण्याकरिता, साधूंची सहाय्यता करण्याकरिता प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे. हा जगाचा मालक आहे असं त्यांनी विश्वामित्र ऋषी सांगू लागले.
राजा तरी पण नकार देऊ लागला. मग मात्र विश्वामित्राला आपला क्रोध आवरता आला नाही. क्रोधायमान झाले विश्वामित्र, उठून उभे राहिले नाही. मी तुला तुझा पुत्र मागतोय आणि तू देत नाहीस. तुला पुत्र झाला कसा ते सांग. अरे या ऋषीमुनींच्या साह्यतेनं तुला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. वशिष्ठानं तुला पुत्रकामिष्टी यज्ञ करायला सांगितला. तो शृंग ऋषींना त्यांनी घेऊन आला. शृंग ऋषीच्या हातानं पुत्रकामिष्टी यज्ञ केला. यज्ञातून यज्ञ पुरुष त्यांनी प्रगट झाला. ऋषीमुनींच्या आशीर्वादानं पुत्र प्राप्त झाला. आणि ऋषीमुनींच्या कार्याकरता देत नाहीस. डोळे लाल केल्यात महाराज विश्वामित्रांनी. आता शाप त्यांनी देऊ लागले. इतके त्यांनी रागावले. राजा आठवण कर हरिश्चंद्राची, त्याची काय त्यांनी गत केली होती. म्हणून त्यांनी तुला माझा महिमा माहित नाही. विश्वामित्र त्यांनी महाराज बोलू लागले, आठवण करून दिली. आता मात्र वशिष्ठांना असं वाटलं की आपण मध्यस्थी केली पाहिजे. वशिष्ठ ऋषी समोर आले आणि दशरथ राजाला समजावून सांगू लागले. तर वशिष्ठ म्हणे, नृपवरा क्षोभवू नको विश्वामित्रा. या विश्वामित्राला तू राग आणून देऊन, हा प्रतिसृष्टीचा धात्रा, यानं प्रतिसृष्टी निर्माण करायचं काम त्यांनी केलं. एवढं त्याचं सामर्थ्य आहे महाराज. म्हणतात ब्रह्मदेवानं त्यांनी महाराज शेळी तयार केली, यानं मेंढी तयार केली. म्हणतात ब्रह्मदेवानं गाय तयार केली, यानं म्हैस तयार केली. ब्रह्मदेवानं मनुष्य तयार केला होता. हा त्यांनी महाराज आणखी मानवाकृती तयार, नारळाला त्यांनी नारळाचं फळ येतं की नाही, तिथून मस्तक तयार केलं होतं महाराज. आणि ते पूर्णत्वाला त्यांनी न्यायचं होतं. ब्रह्मदेवासारखाच प्रतिसृष्टी करणारा विश्वामित्र आहे हा. त्यांनी प्रतिसृष्टीचा धात्रा. भस्म कुळगोत्रा क्षणार्थ करेल, तुझ्या कुळगोत्राला क्षणभरात भस्म करून टाकेल. म्हणून याचा विरोध करू नकोस. तुझा मुलगा याला देऊन टाक, त्याचं कल्याण होणार आहे. हे गुरुमुखातून शब्द त्यांनी ऐकले. तुझा मुलगा देऊन टाक, त्याचं कल्याण होणार आहे. दशरथानं त्यांनी गुरु आज्ञा स्वीकारली आणि श्रीगुरूंच्या समोर त्यांनी काहीच बोलायचं नाही. म्हणून एक शब्दही त्यांनी महाराज न काढता राम आणि लक्ष्मणाला आणि विश्वामित्रांच्या स्वाधीन करून दिलं महाराज. राम आणि लक्ष्मण विश्वामित्रांच्या त्यांनी बरोबर जाण्याकरिता निघाले. श्याम गौर सुंदर दो भाई, विश्वामित्र महानिधी पाई. विश्वामित्राला हे माहिती आहे की हा राम सामान्य नाही, जगाचा मालक आहे. म्हणून दशरथानं पण यज्ञ पूर्ण करून दिला असता. दशरथ नको, रामच पाहिजे. रामाचं सानिध्य प्राप्त व्हावं. जगाचा मालक प्रत्यक्ष त्यांनी प्रगट झालेला आहे. म्हणून त्याची संगती आपल्याला त्यांनी व्हावी. म्हणून राम आपल्या बरोबर त्यांनी न्यायचा आहे. विश्वामित्रानं राम आणि लक्ष्मणाला बरोबर घेऊन त्यांनी जायला सुरुवात केली. कौशल्य राणी त्यांनी व्याकुळ झाली, माझा राम यांच्याबरोबर त्यांनी जात आहे. सर्वच राण्या त्यांनी महाराज व्याकुळ होऊ लागल्या. रामाची चिंता सर्वांच्या अंतःकरणात आहे. पण विश्वामित्र समर्थ आहेत महाराज. समर्थ असणाऱ्या विश्वामित्रानं सर्वांना त्यांनी आश्वासन दिलं, चिंता करू नका, राम माझ्या स्वाधीन आहे. मी त्याला माझ्याबरोबर घेऊन जातोय. त्याचं कल्याण होणार आहे, त्याचं हित होणार आहे, माझ्या बाळाचं हित होणार असा विचार मनात आणून त्यांनी मातांनी अशा पद्धतीने राम प्रभूंना आणि दादा लक्ष्मणाला त्यांनी महाराज विश्वामित्रांच्या स्वाधीन करून दिले. विश्वामित्रांच्या बरोबर त्यांनी प्रभू रामचंद्र त्यांच्या आश्रमापर्यंत त्यांनी गेले. तिथे गेल्यानंतर हे विश्वामित्र राजर्षी आहेत. राजर्षी असणाऱ्या विश्वामित्रांना प्रभू रामचंद्रांना धनुर्विद्या शिकवली. म्हणजे युद्धकला त्यांनी अशा पद्धतीने शिकवली. आधी 14 विद्या 64 कला त्यांनी आत्मसात केलेला हा राम, आणि आता धनुर्विद्या विश्वामित्राकडून अशा पद्धतीने शिकतोय. म्हणून धनुर्विद्या त्यांनी शिकलेली आहेत. रस्त्यानं त्यांनी मार्गस्थ होऊ लागले. होत असताना त्यांनी समोर एक राक्षसी आली महाराज. हिचा वध करून थांबूया आपण आता. तिचं नाव आहे ताटिका किंवा तिला ताडका असं त्यांनी म्हणतात. ही ताडका राक्षसी आहे महाराज. ही त्यांनी सुकितू नावाचं एक यक्ष आहे. त्या यक्षाला त्यांनी महाराज ब्रह्मदेवाच्या उपासनेनं प्राप्त झालेली आहे महाराज. ही ताडका अतिशय सुंदर होती. ती त्यांनी महाराज सुकेतूची असणारी कन्या आहे, यक्षाची असणारी कन्या. हिचा त्यांनी पुढे जाऊन विवाह झाला. तो सुंदा बरोबर झाला. सुंद नावाचा त्यांनी राक्षस आहे. सुंद आणि उपसुंद दोघे जण होते. सुंदोपसुंदी त्यांच्यात झाली. पण ती उन्मत्त झाली, ते सर्वांना त्रास देत होते. सुंदाबरोबर तिचा विवाह झाला होता. हे सुंदोपसुंद सर्वांना त्रास देतात म्हणून त्यांना मारण्याकरिता भगवंताने तिलोत्तमा नावाची एक अप्सरा तयार केली होती. त्या तिलोत्तमेला त्यांनी सुंदानं पाहिलं. मला पाहिजे मला पाहिजे म्हणून दोघांमध्ये भांडण झालं आणि दोघांनी एकमेकाला मारून टाकलेला सुंदोपसुंदी बांधतात. दोन भावांमध्ये जर भांडण झालं ना, अजून पण त्यांनी महाराज अशी म्हण आहे बाजारामध्ये, ते दोघेच भाऊ भांडत होते म्हणे त्यांच्या सुंदोपसुंदी झाली असं लोक सहज म्हणतात. म्हणजे सुंद आणि उपसुंद एकमेकावर भांडले त्यातला तो प्रकार आहे. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं हिला वैधव्य प्राप्त झाले. तिला त्या सुंदापासून त्यांनी संतती प्राप्त झाली. आपल्या मुलांना घेऊन अशा पद्धतीने वनामध्ये राहू लागले. वनात त्यांनी राहत असताना आणि मुलांचं त्यांनी सांभाळ करण्याकरिता ही त्यांनी विचरण करते. पण तिच्याकडून त्यांनी ऋषीमुनींचा छळ होऊ लागला. अगस्त्य ऋषींचा छळ झाला.
आणि तो छळ झाल्या करणारा अगस्त्य ऋषीने तिला शाप दिला, तू राक्षस होशील म्हणून ती राक्षसी त्यांनी झालेली आहे ताडिका. ती क्रोधाचं प्रतीक आहे, भयंकर क्रोधायमान असणारी राक्षसी. देव राक्षसांना मारण्याकरिता आलेला आहे, पण सगळ्यात आधी राक्षसी त्यांनी मारली. का बरं? देवानं मनात विचार केला, राक्षसांना जन्म देणारीच मारून टाकली म्हणजे राक्षसच तयार होणार नाही. आधी त्यांनी तिलाच मारून टाकलं पाहिजे. तिच्यापासून उद्घाटन केलं. मला सुरुवातच तिथं आहे. कृष्ण अवतारात आणि राम अवतारामध्ये साम्य आहे. राम अवतारामध्ये भगवंतानं सगळ्यात आधी ताटिका मारली आणि कृष्ण अवतारामध्ये सगळ्यात आधी भगवंतानं पुतना मारली. दोघी त्यांनी अशा पद्धतीने मारला. बघा ना, त्या राम अवतारामध्ये या विशेष असणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. सगळ्यात आधी क्रोधाचं स्वरूप असणारी ही ताटिका किंवा ताडका प्रभू रामचंद्रांनी त्यांनी मारलेली आहे. राम म्हणजे ज्ञान आहे. यानंतर त्यांनी शूर्पणखा आली होती, तिचे नाक आणि कान लक्ष्मणानं त्यांनी कापली, ती काम आहे महाराज. आणि लक्ष्मण म्हणजे वैराग्य आहे. वैराग्यच काम त्यांनी घालू शकतो. वैराग्य जर नसलं तर काम कसा त्यांनी थांबेल? मग लक्ष्मणाकडून तिचे नाक कान कापले गेले म्हणजे काम अशा पद्धतीने शमित केलं वैराग्यानं. म्हणतात त्यांनी महाराज शत्रुघ्नानं मंथरेला लात मारली होती. शत्रुघ्नानं तिच्या कमरेत लात घालून अशा पद्धतीने हाकलून दिली. ही मंथरा म्हणजे त्यांनी महाराज असणारी लोभ आहे. काम, क्रोध आणि लोभ. शत्रुघ्न म्हणजे भक्ती आहे. भक्तीच्या माध्यमातून लोभ घालवला गेला. आणि भरतानं त्यांनी अशा पद्धतीने कैकेयीचा त्याग केला. ही कैकेयी म्हणजे मोह आहे. या मोहरूपी कैकेयीचा त्याग त्यांनी भक्तीशिवाय होत नाही. त्या भक्तीमध्ये विवेक असावा लागेल. भरत म्हणजे विवेक आहे महाराज. मग विवेकानं अशा पद्धतीनं त्याग केला. विवेक जर अंतकरणात धारण केला नाही तर संसाराचा त्याग करता यायचा नाही. विवेकाची व्याख्या शास्त्रात सांगितली, सत्संगतीने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून तद्व्यतिरिक्त सर्व चंचल व विनाशी आहे. या निश्चयासच विवेक असं म्हणतात. म्हणून चंचल आणि विनाशी गोष्टींना टाकून देणं, त्याच्यात आपला मोह होत असतो. ते टाकण्याकरिता विवेकाची आवश्यकता आहे. भरत म्हणजे विवेक आहे महाराज. विवेकाच्या माध्यमातून त्यांनी महाराज कैकेयीचा म्हणजे मोहाचा त्याग केला जाऊ शकतो. हे श्रेष्ठत्व आहे. पण अशी असणारी ताटिका प्रत्यक्ष समोर आली. विश्वामित्राने सांगितलं ही ताटिका राक्षसी आहे. राम प्रभूंनी त्यांनी महाराज अशा पद्धतीनं या ताटिकेचा उद्धार करून ताटिकेचा वध झालेला आहे. आणि प्रभू रामचंद्रांच्या हातानं अशा पद्धतीनं वध झालेला आहे. ताटिका मारली गेली, भगवंताच्या हाताने त्यांनी उद्धरून गेली, तिचा उद्धार झाला. सगळ्यात आधी राक्षसी प्रभूंनी त्यांनी मारली आणि आता त्यांनी विश्वामित्रांचा यज्ञ त्यांनी सुरू होत आहे. पुन्हा एकदा यज्ञाला सुरुवात आहे. वाईट असणारे असुर त्यांनी येत होते. खरदूषण त्यांनी यज्ञ विध्वंस करण्याकरिता येत होते. मारीच्या आधी करून त्यांनी यज्ञ विध्वंस करण्याकरिता येत होते. सुबाहू येत होता. या सर्वांपासून त्रस्त झाले होते विश्वामित्र ऋषी. आणि आता त्यांनी ठरवलं पुन्हा एकदा यज्ञ करायचा. अनेक कैक बार करून यज्ञ नाही सांगता, अनेक वेळेला यज्ञ करून सुद्धा सांगता झाली नव्हती. पण आता रामाच्या माध्यमातून यज्ञ पूर्ण करायचा होता. महत्वाची गोष्ट आहे. राम म्हणजे सत्य आहे, लक्ष्मण म्हणजे समर्पण आहे. जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सत्य आणि समर्पण येत नाही तोपर्यंत जीवनाचा यज्ञ पूर्ण व्हायचा नाही. लक्षात ठेवा महाराज. पण सत्य आपल्या जीवनामध्ये यावं आणि समर्पण आपल्या जीवनामध्ये यावं. राम रूपी सत्य आलेलं आहे आणि लक्ष्मण रूपी समर्पण आलेलं आहे. आता यज्ञ पूर्णत्वाच्या दिशेला त्यांनी जाणार आहे. यज्ञाला सुरुवात त्यांनी अशा पद्धतीने होते आहे. म्हणून विश्वामित्रांचा यज्ञ त्यांनी प्रारंभ होतोय. यज्ञकुंड तयार केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी यज्ञ मंडप तयार केलेला आहे. सुंदर सर्व त्यांनी सामुग्री जमा केलेली आहे. अनेक त्यांनी ब्राह्मण यज्ञ करण्याकरिता उपस्थित आहेत. विश्वामित्र त्यांनी अशा पद्धतीने यज्ञाची तयारी करत आहेत. तो यज्ञ त्यांनी संपन्न व्हावा म्हणून प्रभू रामचंद्र दक्ष रूपाने हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभे आहेत. सुंदर रूप धारण केलेला हा राम, पितांबरधारी असणारा राम, ज्याच्या मस्तकावर मुकुट आहे, दैदिप्यमान कोदंडपाणी असणारा राम, जो आपण प्रत्यक्ष त्यांनी पाहतो. हा राम त्यांनी अशा पद्धतीने विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण करण्याकरिता उभा आहे. यज्ञाची तयारी झालेली आहे. आता हा यज्ञ त्यांनी संपन्न होईल. यज्ञ संपन्न झाल्यानंतर पुढील अनेक दिव्य असणारे प्रसंग पाहिजे. खरं तर आज आपण प्रवास करत करत सीता स्वयंवरापर्यंत जायला पाहिजे होतं. पण पहिल्या दिवशी त्यांनी 2-2.5 तास मला बोलायला मिळालं. पण त्याच्यामध्ये जो थोडासा वेळ अशा पद्धतीने गेला. म्हणून आज आम्ही प्रयत्नपूर्वक लवकर यायचा विचार केला. 6:30 6:45 आम्ही त्यांनी आलो. म्हणून थोडं लवकर जर सगळेजण आलो तर पुढच्या त्यांनी कथा अशा पद्धतीने कव्हर होतील. 7 दिवसात रामकथा, आम्ही याच्या आधीच्या ज्या कथा सांगितलेल्या आहेत रामकथा त्या 10-10 दिवसाच्या सांगितलेल्या आहेत. मग 10 दिवसामध्ये निवांत 4 तास 10 दिवस त्यांनी मस्त रामकथा अशा पद्धतीने सांगून झाली. ही 7च दिवसात त्यांनी कमी वेळामध्ये आणि 7च दिवसामध्ये त्यांनी सांगायचे आहे. पण संक्षिप्त रूपाने आपण श्रवण करतो आहोत. म्हणून त्यांनी रामकथा अशी असते महाराज, अशी सिरियस कथा असते. रामकथा म्हणजे त्यांनी नीतिमत्ता सांगायची असते,
दोरीतलं काम असतं. रामप्रभू म्हणजे मर्यादा आहे ना, त्याचं नावच मर्यादा पुरुषोत्तम आहे. पण कृष्णलीला त्यांनी ऐकत असताना, भगवंताच्या लीला त्यांनी सांगत असताना तो विभोर करून अशा पद्धतीने टाकतो. राम विभोर करतो पण जीवन कसं जगायचं हे सांगतो. आणि ह्या मुद्द्यावर आले की लोक जरा गंभीर होतात महाराजांना. जगायची बारी आली, प्रॅक्टिकल करायची बारी आली की जरा गंभीर होतात. ते प्रॅक्टिकल करायचं नसतं ना कृष्णाचं चरित्र, फक्त ऐकायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा असतं. हे त्यांनी जीवनामध्ये उतरवायचं असतं. राम भल्या पहाटे जागा होतोय, दशरथाला नमस्कार करतोय, कौशल्यला नमस्कार करतोय, गुरुजींना नमस्कार करतोय. हे प्रॅक्टिकल आहे ना महाराज. हे प्रॅक्टिकल आपल्या जीवनामध्ये आपल्याला उतरवायचं, त्याच्यातून ते शिकायचं. प्रॅक्टिकलात आलं की माणूस गंभीर होत असतो, त्याला जरा जड जात असतं. म्हणून रामकथा गांभीर्यानं श्रवण करावी लागते. कृष्णकथा त्यांनी वेगळ्या पद्धतीने श्रवण केली जाते. लक्षपूर्वक ऐका. यज्ञ संपन्न होतोय, असाच रात्रभर तो यज्ञ चालत राहील. उद्याच्या सत्रामध्ये त्यांनी यज्ञ पूर्ण होईल आणि पुढील प्रसंग आपण पाहणार आहोत. आजची कथा इथेच विराम पावते आहे. त्यानंतर त्यांनी आरती होईल, मग आपण आपलं स्थान सोडायचं.
सर्वांनी सुंदरवड्याचा प्रसाद गेटवरून घेऊन जा. ज्यांना संत